प्रतिनिधी बशीर तडवी यावल. बकरी ईद हा सण शांततेत, सलोख्याच्या वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पडावा, यासाठी आज दिनांक 26 मे 2026 रोजी यावल पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख नागरिक, शांतता कमिटीचे सदस्य, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी कायदेभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गौवंश तस्करी, बेकायदेशीर प्राण्यांची वाहतूक किंवा कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध अत्यंत कठोर गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत तालुक्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी प्रशासनाच्या वतीने मांडली. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे आणि पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. त्यांनी सर्वांना शांतता व संयम राखण्याचे तसेच सण साजरा करताना पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस शांतता कमिटीचे हिंदू व मुस्लिम समाजातील सदस्य, पशुवैद्यकीय अधिकारी वाजी नेवे, भगतसिंग बापू, उमेश फेगडे, रसूल मेंबर, शब्बीर शेठ, हकीम शेठ, पुंडलिक बारी, दिनेश पाटील, राहुल बारी, नितीन सोनार, करीम मण्यार, समीर मेंबर, भुरा शहा, गफ्फार शहा, अनिल जंजाळे, मनोर मेंबर, विजय सराफ या मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते. तसेच गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम पाटील, अनिल साळुंखे यांच्यासह यावल पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने हजर होते. बैठकीच्या शेवटी यावल तालुक्यातील बकरी ईद हा सण अत्यंत शांततेत आणि सर्वधर्मीय बंधुभावाने साजरा करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित हिंदू व मुस्लिम बांधवांनी तालुक्यातील एकोप्याचा संदेश देत पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.